गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। गेल्या काही दिवसापासून ब्रेक घेतलेला पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। आज मुंबई, ठाण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील, त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल। कोकण विभागात हवामान बदल दिसून येत आहेत। भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला। या भागात पुढील 2 दिवस 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट तर सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। नाशिक घाटमाथ्यासाठी मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी कोणताही इशारा देण्यात आला नाही। या भागात हलक्या पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। तरी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढील काही दिवस हवामानाचे हेच चित्र राहील। दरम्यान भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। पालघर, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यात अद्याप सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।